नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UDAISचा महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलेला आहे। देशामध्ये जर विचार केला आपण तर देशामध्ये सरकारी स्कूल किती आहे आणि या सरकारी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि सरासरी आपण हा विचार केला की राज्यासह महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये एकच शिक्षक असणाऱ्या शाळा किती आणि त्या एकच शिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या किती आणि RTA नामानुसार एका शिक्षकामध्ये किंवा किमान एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक असावं हा नियम इथे फॉलो केला जातो का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कितीतरी शिक्षकांची संख्या इथे अपूर्ण आहे, कितीतरी विद्यार्थ्यांना शिक्षकांची गरज आहे। हिंदीमध्ये मराठीमध्ये जो पिक्चर आला होता नाना पाटेकर सरांचा त्यात म्हटलं होतं घर देतं का घर कोणी, पण इथं अशी म्हणायची वेळ आली आहे की शिक्षक देता का कोणी। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, यातले सगळे रिपोर्ट चेक करा। रिपोर्ट हे ऑथराइज आहे, सगळ्या न्यूज पेपरने दिलेली ही बातमी आहे, नुसती महाराष्ट्रातल्या न्यूज पेपरने नाही तर पूर्ण देशातल्या न्यूज पेपरने दिलेली माहिती आहे। थोडक्यामध्ये आपण माहितीकडे जाऊया ज्यामध्ये हे सगळे रिपोर्ट आपण चेक करूया। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं TETची बॅचेस चालू आहे आणि शेवटचा हा टप्पा आहे। 23 नोव्हेंबरला तुमची परीक्षा आहे, राहिलेल्या एका महिन्यामध्ये तुम्हाला टू द पॉइंट शिकवणार ही बॅच आहे। घ्यायची असेल तर लगेच जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। सकाळ न्यूज पेपरने आज बातमी दिलेली आहे, कुणी शिक्षक देता का शिक्षक। का बातमी दिली अशी? कारण शिक्षकांची संख्या तुम्ही बघा कितीतरी कमी आहे। मागच्या कितीतरी वर्षांमध्ये शिक्षक भरतीचं प्रमाण फार कमी झालंय। महाराष्ट्राचा विचार करता शिक्षक भरती 2013 नंतर ही तिसरी टेट झालेली आहे। सो कितीतरी मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीच बाकी आहे। कितीतरी विद्यार्थी संख्या असून सुद्धा शिक्षक मात्र नामशेष झालंय, शिक्षक दिसतच नाहीये। म्हणून तर ही बातमी आली आहे, कुणी शिक्षक देता का शिक्षक। बघा सकाळ न्यूज पेपरने 13 ऑक्टोबर 2025 ही न्यूज आहे, हेडिंग आहे लाखभर शाळांमध्ये एकच शिक्षक आहे। आता हा आकडा तुम्ही बघा, लाखभर अशा शाळा आहेत की ज्यांच्यामध्ये एकच शिक्षक शिकवतोय। म्हणजे अशा शाळा आहेत की ज्या ठिकाणी एकच शिक्षक आहे, मुख्याध्यापक पण तोच, शिपाई पण तोच, क्लर्क पण तोच आणि शिकवणारा पण तोच, सगळं एकाच माणसाच्या आधारावर शाळा उघडायची त्यानेच, बंदही करायची त्याने, क्लिनिंग पण त्यानेच करायची, हे सगळं सांभाळताय एकच शिक्षक। ह्या इथे तुम्हाला रिपोर्ट दिलाय, दोन रिपोर्ट आहे, एक शिक्षक शाळांमधील एकूण विद्यार्थी किती आणि एक शिक्षक असणारा शाळा किती। हा रिपोर्ट थोडक्यामध्ये बघूया, पण इथे राऊंड बघितलं तुम्ही म्हणजे टोटल कलेक्टिव्ह तर बघा एकच शिक्षक असलेल्या शाळा टोटल तुम्हाला बघायला मिळतात 1,04,125 आहेत, 1 लाखापेक्षा जास्त आहे। आणि अशा शाळांमध्ये एकूण विद्यार्थी किती आहे तर अशा शाळांमध्ये 33,76,769 विद्यार्थी आहेत। एकच शिक्षक असणारा शाळा 1 लाख प्लस आहे आणि अशा एकूण विद्यार्थ्यांची संख्या 33,76,000 जवळपास पावणे 34 लाख आहे। आणि 34 प्रत्येक एका शिक्षक शाळेतील सरासरी विद्यार्थी 34 आहे। RTA नियम तुम्ही चेक करा, 21 विद्यार्थ्यांमध्ये किंवा 20 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक शिक्षक असावा लागतो। इथे 34 विद्यार्थी आहे, ह्या 34 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक सध्या दिला जातोय, सरासरी एक शिक्षक त्यांना दिला जातोय। कसा काय तुमचा आउटपुट वाढेल, पटसंख्या वाढेल जर असं असेल तर। इथे तुम्हाला रेशिओ पण दाखवतो बघा, यामध्ये काय सांगितलं। सकाळ न्यूज पेपरची बातमी आहे बघा, शैक्षणिक धोरण राबवाच पण शिक्षक कुठे आहेत। ही न्यूज पेपरची बातमी महाराष्ट्र राज्यासाठी आता इथे दिसते तुम्हाला। शैक्षणिक धोरण राबवायचं कितीतरी RTचे नियम आलेले आहेत। शैक्षणिक धोरण शिक्षणामध्ये सुधारणा आणायची आहे, ते राबवायचं म्हणतात, पण शिक्षक आहेत का शिकवायला तुमच्याकडे? भौतिक सुविधा खूप चांगल्या द्याल तुम्ही, पण शिक्षक कुठे आहे तुमच्याकडे? राज्यात बघा 8,000 शाळा, एक शिक्षक आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 8,000 शाळा आहेत जिथे फक्त एकच शिक्षक काम करतोय। गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडथळे 100% येणार आहे। टोटल जर बघितलं तर अशा शाळा बघा 8,152 शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये आणि शिक्षक मंत्रालयाची आकडेवारी त्यांनी जाहीर केली, UDAISनी ही समोर आलेली बातमी आहे। बघा इथे त्यांनी बातमी सांगितली आहे, देशातील 33 लाख अधिक विद्यार्थी एकच शाळेत असल्या शाळांमध्ये शिकत आहे। सर्वाधिक संख्या कुठे तुम्हाला बघायला मिळेल, 1 नंबरला बघा आंध्र प्रदेशामध्ये एकच शिक्षक असणारा शाळा सर्वाधिक असून त्यानंतर नंबर लागतो बघा उत्तर प्रदेशचा दुसरा नंबर लागतोय। विद्यार्थ्यांना कुणी शिक्षक देतं का अशी वेळ आलेली आहे। तुम्ही जर माहिती बघितली शिक्षण मंत्रालयाची तर त्यानुसार बघा शैक्षणिक वर्ष 24 आणि 25 मध्ये भारताचा एकच शिक्षक असलेले 1 लाखाहून अधिक शाळा आहे। यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे 1 नंबर आंध्र प्रदेश, 2 नंबर उत्तर प्रदेश, 3 नंबर झारखंड आणि 4
नंबरला महाराष्ट्राचा क्रमांक लागतो की ज्याच्यामध्ये सर्वाधिक एकच शिक्षक असणारा शाळा आहे. महाराष्ट्राचा 4था क्रमांक आहे. खूप मोठा नंबर आहे हा आणि खूप मोठी संख्या इथे रिक्त असणार लक्षात घ्या. त्यानंतर 5 नंबरला कर्नाटक आणि पुढे लक्षद्वीपचा नंबर लागतो. तर शाळामधील एकूण विद्यार्थी बघितले तर एकूण किती विद्यार्थी आहे? सर्वात प्रथम उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहे, नंतर झारखंडमध्ये विद्यार्थी जास्त आहे, नंतर पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशचा क्रमांक आहे आणि महाराष्ट्रामध्ये 8,152 शाळा एक शिक्षकी आहेत. यामध्ये लक्षात घ्या एक शिक्षक असणाऱ्या शाळा 1,04,125 आहे. एकूण विद्यार्थी संख्या 33,76,769 आहे आणि एक शिक्षकी शाळेमध्ये सरासरी विद्यार्थी संख्या म्हणजे एक शिक्षक आपण कन्सिडर केला तर एका शिक्षकामागे 34 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहे. आता आरटीईचा नियम जर आपण लक्षात घेतला, नको तिथे आरटीएमचा नियम लावला जातो, शिक्षकांना टीईटी कंपल्सरी केलं जातं. मग प्रत्येक शाळेमध्ये योग्य पद्धतीने ही ज्ञानदानाचं काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या योग्य आहे का हे कोण बघणार आहे? याच्यावरती कोण आवाज उठवणार आहे? बाकी तुम्ही शिक्षकांना त्रास देतात, शिक्षकांना टीईटी करायला लावतात, कंपल्सरी करतात, हा भाग तर आहे तुमचा, ठीक आहे, आम्ही तो मान्यही करतो. आता पण याच्यावर कोण बोलेल का नाही? याच्या पाठीमागे पण मी भरपूर व्हिडिओ घेतले आहे. अशैक्षणिक कामात शिक्षकांना किती देणार तुम्ही, किती त्यांना त्यात ताण देणार तुम्ही? शिक्षणासाठी, शिकण्यासाठी, शिकवण्यासाठी वेळ मिळतो का त्यांना? लक्षात घ्या एकाच चौकटीचे आरटीचा नियम तुम्हाला सांगतो, एकाच 21 विद्यार्थी, एका शिक्षकाला 21 विद्यार्थी पाहिजे आणि इथे जर बघितलं तर 13 विद्यार्थी अतिरिक्त आहे. आता 13 विद्यार्थी अतिरिक्त आहे तर यांचं समायोजन करायला शिक्षकांची नियुक्ती करायला पाहिजे की नाही? शिक्षकांचं समायोजन करणं अवघड आहे, पण विद्यार्थी आहे ऑलरेडी तुमच्याकडे, त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळेल का? शिक्षक देता का कोणी? शिक्षक भरती घेणार आहात का तुम्ही? यासारखे असंख्य प्रश्न समोर येत आहे. आता यामध्ये अजून तुम्हाला मी माहिती देतो बघा. एक शिक्षकी शाळा महाराष्ट्राचा हा 4था क्रमांक लागतो. हा नंबर आकडा तुम्हाला सांगतोय, हे आकडेच तुम्हाला सांगतील की सध्या एकूण विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये बघा किती आहे, 6,54,327 आहे, ज्याच्यामध्ये एवढे विद्यार्थी ज्यांना एकच शिक्षक शिकवतोय. हा आकडा तुम्ही लक्षात घ्या. महाराष्ट्राचा आकडा लक्षात घ्या. 8,152 म्हणजे काय? एवढ्या शाळा आहेत की ज्या ठिकाणी फक्त एकच शिक्षक आहे. डबल शिक्षकच नाही, एकच शिक्षक सगळं कामं करतो म्हणजे किती त्याच्यावरती ताण असणार आहे. दुसरं दिव्य मराठीची न्यूज तुम्ही बघू शकता. आता आजचीच बातमी 4 तासांपूर्वीची. देशात अशा 1 लाख शाळा जिथे फक्त एकच शिक्षक आहे, या शाळांमध्ये 34 लाख मुले. शिक्षण मंत्रालयाचा नवीन डेटा आहे. आता हा डेटा कोणता आहे? UDISचा, इथे यस पाहिजे त्यांचा, UDISचा डेटा आहे. तुम्हाला माहिती असेल युनिफॉर्म डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन, इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन. त्यांनी इथे माहिती पण दिली बघा. इथे माहिती दिली आहे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन. इथला हा डेटा आहे. दरवर्षी प्रत्येक शाळेला त्यांची पटसंख्या, त्यांच्याकडे शिक्षक, त्यांच्याकडे असणारे भौतिक सुद्धा याची माहिती भरावी लागते. आता UDIS भरण्याचं काम चालू आहे. सो हा ऑथराइज डेटा आहे आणि हा ऑथराइज डेटा आपण जर बघितला तर शिक्षकांची संख्या फार 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 कमी असणार आहे. महिला शिक्षकांची संख्या झपाट्याने या वर्षभरात वाढलेली आहे, कारण रिसेंटली शिक्षक भरती झाली म्हणून महिलांची संख्या वाढली आहे. तुम्ही इथे बघू शकता की 2023-24 मध्ये शिक्षकांची एकूण संख्या होती 9 पॉईंट म्हणजे 9,88,000 शिक्षकांची संख्या होती. त्यामध्ये ती आता संख्या वाढली की झाली 1,12,00,000 झाली, जवळपास 1,12,00,000 झालेली आहे. त्यापैकी 51% हे सरकारी शाळांमध्ये आहे. 51% लोकसंख्या सरकारी शाळांमध्ये. आणि गेल्या दशकात महिला शिक्षकांची वाढही झाली. कशी वाढ झाली? 14-15ला 45 लाख पुरुष शिक्षक होते आणि 40 लाख महिला शिक्षक होत्या 14-15ला. पण आता 24-25 मध्ये जर बघितलं तर 46 लाख पुरुष आहे आणि 54 लाख जवळपास महिला आहे. यांचा अंदाज हा आहे. महिला शिक्षकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. जवळपास आज 8% वाढ झाली आहे. 2014 पासून झालेल्या 51.36 लाख भरतीपैकी 61% महिला शिक्षक भरती झाले. 61% आतापर्यंत. 14 नंतर जसा RT लागू झाला, पहिली TT झाली, टेट झाली, त्यानंतर 61% महिला शिक्षक इथे रुजू झालेल्या दिसत आहे.
तरी पण अजूनही बऱ्याचशा शाळांमध्ये महिला शिक्षक नाही, याची पण बातमी पाठीमागे मी दिली होती. बऱ्याचशा स्कूलमध्ये पुरुष शिक्षक आहे, महिला शिक्षक नाही. म्हणजे महिला शिक्षकांची अजूनही बऱ्याच ठिकाणी गरज आहे, कारण त्या ठिकाणी मुली शिकताय. मुलींचं महिला शिक्षकांबरोबर कम्युनिकेशन जास्त डेव्हलप होणं गरजेचं असणार आहे. शिक्षक आणि लोक गुणोत्तर आपण जर बघितलं तर 21 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. पूर्वी जे 31 होतं, सध्या बघा मध्यम स्तरावर आपण विचार केला तर 10 वर्षापूर्वी 26 वरून ही संख्या 17 वर गेली होती. म्हणजे एका शिक्षकामागे 27 विद्यार्थी होते फक्त. ही संख्या कमी झाली होती, पण रिसेंटली आपण विचार केला तर माध्यमिक स्तरावरती ही संख्या 31 वरून 21 पर्यंत कमी झाली आहे. याचा अर्थ विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद सुधारत आहे. शिक्षकांकडे जितके कमी विद्यार्थी असेल तितका जास्त वेळ त्यांच्याकडे देऊ शकतात. कशावरून सांगतो मी, कारण येथे तुम्ही बघू शकता शाळा सोडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. माध्यमिक स्तरावरती 23-24चा विचार केला तर 10.9% होते आणि आता विचार केला तो 8.2%. म्हणजे विद्यार्थी शाळा सोडत नाही. आता विद्यार्थी शिक्षकांचा संवाद चांगला होतोय. का होतंय शाळा सोडण्याचं प्रमाण कमी? कारण जसं की तुम्ही संच मान्यता पण केली, ठीक आहे, मान्यता आहे, सगळं मान्य, ठीक, हरकत नाहीये. आता आम्ही मान्य करतो ह्या व्हिडिओमध्ये फक्त, बाकी आम्हाला मान्य नाहीच त्या गोष्टी पण लक्षात घ्या. तुम्ही हे पण लक्षात घ्या की विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याची मानसिकता कमी झाली आहे, कारण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद वाढत चाललाय. जितके कमी संख्या विद्यार्थ्यांची असेल तितकं शिक्षक विद्यार्थ्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देतो आणि तेवढं शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होतो आणि शिक्षित संख्या वाढते. लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही बघितलं मध्यम स्तरावरती 5.2 वरून 3.5 पर्यंत गेलेला आहे आणि प्राथमिक स्तरावर 3.7 वरून 2.3 पर्यंत विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. ही कमी होण्याची कारण आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये आता कम्युनिकेशन चांगलं होतं. सगळी बातमी लक्षात घेतली तर महाराष्ट्रासह देशामध्ये विद्यार्थ्यांची संख्या तर आहे, पटसंख्या तर आहे, पण शिक्षक मात्र कमी आहे. आता हे राज्यनिहाय तुम्ही विचार करा आणि देशानिहाय तुम्ही विचार करा. महाराष्ट्रात सुद्धा 8,000+ शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी फक्त एका शिक्षकांवरती शाळा चालवली जाते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची वारंवार रिक्त जागा आहे, सो शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त इथे रिक्त संख्या भरल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.